गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रेयांशवीची मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर प्रत्येकच घरच्या लोकांचा समज असतो. तो कोणता तुम्हाला पुढे सांगते. तर सकाळी उठल्यानंतर मी वरण-भाताचं कुकर वगैरे मांडून घेतलं. कारण की मला मेथी आलूच बनवायची होती. मेथी रेयांश काही खात नाही. तर मग मी त्याला आलू निवडून देते. तर मागच्याच वर्षी रेयांशच्या पप्पांनी लायटर आणलं होतं ₹90चं. तर म्हणत होते, की मागच्याच वर्षी एवढं महाग लायटर घेऊन आलो, तरी पण ते काही चालत नाही आणि बिघडून गेलं. तर ते लायटर बिघडवण्याच्या मागे मी नाहीच. कारण का ते लायटर कधी लागते आणि कधी लागतच नाही. आजपर्यंत चांगलं लागत होतं, पण आता त्याला काय झालं तर माहीत नाही. आपल्याच मर्जीने लागतो आणि नाही लागत. शेवटी माचीसवरच काम भागवावं लागतं. नंतर मग एका साइडने कमी पॉवरच्या गॅसवर कढई ठेवली आणि तेल, टमाटर, कांदे वगैरे टाकून घेतले आणि तिखट, हळद, मीठ टाकलं. कारण का मिरची नव्हती, तर मला तिखटच टाकावं लागलं मेथीच्या भाजीत. आणि मी काही भाजी बनवताना टमाटर आणि कांदा कापून वगैरे ठेवत नाही. मी पावशीनेच वेळेवर कापते आणि तशीच मग टाकून देते सातरणी देताना. आणि मग भाजी वगैरे टाकून दिली आणि छान मिक्स केलं आणि मोठ्या पॉवरच्या गॅसवर ठेवून दिली भाजी. तर मोठ्या पॉवरच्या गॅसवर मी भाजी ठेवली, की माझी भाजी ही जळूनच जाते आणि रेयांशच्या पप्पाला एकदा अजून मला बोलण्याचा चान्स मिळून जातो. भाजी वगैरे झाली, नंतर भाजी उतरवून ठेवली आणि तवा ठेवून दिला आणि कणिक पण भिजवून ठेवली होती. तोपर्यंत काल बनवले होते लाडू, तर मग तोच एक लाडू खाऊन घेतला आणि कणिक हे भिजवून ठेवली तर छान पोळ्या होते. नंतर मग लाडू वगैरे खाणं झाल्यानंतर मग पोळ्या बनवण्यासाठी घेतला. तर रेयांशचे पप्पा असे म्हणतात, तसेच काही जणांच्या घरचे पण लोकं म्हणत असतील, की बायांना पोळ्या बनवायचा त्रास येतो, कणिक भिजवण्याचा त्रास येतो म्हणून मग भातच बनवतात. अ, पण मला वगैरे भातच खाण्यासाठी आवडतो आणि रेयांशला पण आवडतो भातच खाण्यासाठी. तसा त्याचं हे नाही राहत, की मी पोळीच खातो किंवा भातच खातो. त्याला काही पण दिलं तर तो खाऊन घेतो. पण मला पोळ्यांपेक्षा भातच आवडतो. तर कधी-कधी रोजच्या रोज पोळ्या बनवण्यापेक्षा एखादी वेळेस भात हा चालूनच जातो. तसंच काही जणांच्या घरचे पण लोकं म्हणत असतील, की पोळ्या बनवण्याचा कंटाळा येतो, तर भातच बनवते. पण तसं काही नसतं. पोळ्यांपेक्षा तर भाकरी बनवण्यासाठी किती वेळ जातो, पण तरी पण बनवतातच ना आणि घरच्या लोकांना पण खाण्यासाठी आवडते. पण तेव्हा म्हणत नाही, की "तू भाकरी नको बनवू, पोळ्याच बनव, खूप वेळ लागतो." तर मग इकडे आम्ही अंगणवाडीत आलो होतो आधार कार्ड आणि यशवीचं आणि माझं आधार कार्ड देण्यासाठी. ते आहारासाठी लागते म्हणत होते, की प्रत्येक वेळेस आणि आमचा व्हिडिओ पण त्यांनी काढून घेतला होता, की चेहरा वगैरे स्कॅन करावा लागतो प्रत्येक महिन्याला. तर यशवीचे पप्पा हे बसून होते आणि यशवी ही मोबाईल पाहत बसून होते. तर यशवी ही गेली आणि त्यांच्या मध्ये स्क्रोल करत होती. तर तिच्या पप्पांनी रागवलं, तर ही तिकडे जाऊन बसली झुल्यावर आणि तिला बोलवत होती, पण ती काही आली नाही आणि मस्त पायाने झुला देत होती. थोडासा खालीच होता, तो झुला नाही आहे. तसे ते व्यायाम करण्याचीच मशीन आहे, पण ती झुला म्हणते त्याला आणि छान बसून झुलत होती. म्हटलं तर ती काही येत नव्हती. मग शेवटी तिला म्हटलं, की आपण दुसऱ्या पार्कमध्ये जाऊ, तिथे छान झुला आहे. तर ती आली. नंतर रेहानच्या पप्पाला बँकमध्ये काम होतं, तर मग आम्ही खूप वेळपर्यंत तिथं थांबलो. तर यशवीच्या मस्त्या सुरू होत्या. बँकेनंतर मी काही शूट वगैरे केलं नाही आणि हे दुसऱ्या दिवसाचं आहे. तर यशवीला तर मग यशवीला अंगणवाडीतून आणल्यानंतर वगैरे तिला झोपून दिलं आणि ती घरी आल्यानंतर पण म्हणत होती, की मला शाळेतच जायचं आहे. तिथून जेवण वगैरे करून आली आणि सुट्टी झाल्यानंतर घरी आणलं तर मग रडतच होती, की मला शाळेतच जायचं आहे, शाळेतच जायचं आहे आणि झोपत पण नव्हती. मग तिला जबरदस्तीने कसं तरी झोपवून दिलं. आणि नंतर मग रेयांश स्कूलमधून आल्यानंतर मग त्याला विचारलं, की "तू कुटके खाशील का?" म्हटलं. "तशा ह्या ताज्याच पोळ्या होत्या." तर तो म्हणत होता, की "मी नाही खाईल" म्हणून. तरी पण मग मी बनवून घेतले 3 पोळ्यांचे. मला माहीत होतं का तो खाईल म्हणून. तर मम्मीने काल
काय म्हणतात आंबटवड्या दिल्या होत्या तर आणि ताक पण होतं काल घेतलेलं. काल पण मी कुटके बनवले होते, पण त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही. तर मग मला ताक दिसलं, तर म्हणूनच मग कुटके बनवण्यासाठी घेतले. तर छान फोडणी वगैरे देऊन दिली आणि पाणी टाकून दिलं आणि वांग्याची भाजी होती, तर वांग्याची भाजी पण टाकून दिली मी आणि उकळी आल्यानंतर त्याच्यात बारीक करून आंबट वड्या टाकल्या आणि ताक पण टाकलं आणि पोळ्या टाकून छान त्याला शिजवासाठी ठेवून दिलं. मला माहीत होतं की रियांश खाईलच म्हणून. मग शिजल्यानंतर मग मी घेतले खाण्यासाठी. रियांशला आणखी विचारलं की "खाशील का?" म्हणून, तर रियांश नाही म्हणत होता. नंतर मग त्याला प्लेटमध्ये घेतल्यानंतर छान दिसले, तर मग त्याने घेतले खाण्यासाठी. यशवीला खाते का म्हटलं, थोडेसे तिखटच झाले होते कारण की भाजीत पण तिखट होतं आणि मी पण तिखट टाकलं. तर आंबट व्हायचे तर ते तिखटच झाले होते. आणि मी थोडंसं लोणचं पण टाकलं होतं. मला आंबटच कुटके खूपच आवडतात. तर आजच्यासाठी एवढंच. तर हा व्लॉग कसा वाटला आणि कुटके पण कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. बाय.